आज आज या ठिकाणी आटपाडी तालुक्याच्या निर्मितीपासून आटपाडी तालुक्याला स्वतःची अस्मिता ज्यांनी निर्माण करून दिली ते आदरणीय श्रीमंत बाबासाहेब देशमुख, ज्यांना सरकार नावाने आणि दादा नावाने संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं. आज त्यांची जयंती आहे. उमराणी तालुका जत इथं 10 मार्च 1923ला ह्या महामानवाचा जन्म झाला. महामानव म्हणण्याचं असं कारण की 18 विश्व त्या आटपाडीमध्ये दारिद्र्य. आपण आपल्या भागामध्ये जर बघितलं कृष्णेच्या काठाला तर एक म्हण असायची, काय वाद झाला की आपण सगळेजण काय म्हणायचो, मी काय आटपाडीसनं आलो नाही. असा तो प्रदेश, त्या प्रदेशावर खऱ्या अर्थानं भौगोलिकदृष्ट्या अन्याय झाला होता. परंतु त्या मातीत जी काही नर म्हणजे जे काय हिरे जन्माला आले त्यातलं हा एक मोठा महामानव झाला. त्याचं कारण असं, ज्या वेळेला यांचा जन्म झाला उमराणीला झाला, आजोळ त्यांचं जतला टपरे सरकारांच्या. खरं तर हे संस्थानी सरंजाम घरात जन्माला आले, परंतु त्यांनी बघितलं की आटपाडी परिसरामध्ये अनेक लोक दुष्काळामुळे होरपळत आहेत. इथं शाळा नाही, आरोग्य नाही, इथं कोणतेही सुविधा नाहीत. आटपाडी हे नाव सुद्धा नव्हतं, तालुका नाही, कोणतंही तिथं प्रशासकीय कार्यालय नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ह्या आटपाडीला खऱ्या अर्थानं आपल्याला पुढे न्यायचा हा खरा संस्कार त्यांच्या आईकडून आला. सूर्याक्का देवी नावाची त्यांची आई आणि त्यांचे वडील अण्णासाहेब त्यांना म्हणायचे. वडील लवकरच गेले, त्यावेळेला त्यांचं वय 18च्या आत होतं. औंध संस्थानांनी त्यांची संपूर्ण जी मालमत्ता होती ही मालमत्ता त्यांच्या ताब्यात घेतली होती. ताब्यात म्हणजे कशा अर्थानं, तर ते अज्ञान पालक होते. परत 18 वर्ष पूर्ण झाले आणि खऱ्या अर्थाने ते सामाजिक कार्यामध्ये आटपाडीमध्ये आहे. प्राथमिक शिक्षण आटपाडीमध्ये झालं, परंतु पुढचं शिक्षण फारसं त्यांचं झालं नाही. कारण का तर त्यांनी समाजाच्या कार्यासाठी झोकून दिलं. आटपाडी तालुक्याची तर निर्मिती झाली, पंचायत समिती खानापूर निर्मिती झाल्यानंतर खानापूर पंचायत समितीचे सलग 17 वर्ष पंचायत समितीला सभापती होते. लक्षात आलं मानगंगा आहे, मानगंगेला ज्ञानगंगेची जोड द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी आटपाडी एज्युकेशन सोसायटी 1953ला सुरू केली. बघता बघता त्याच्या 28 हायस्कूल झाली, कॉलेजेस झाली. आता संपूर्ण 3 जिल्ह्यात विस्थापित झालेली मुलं त्या आटपाडीच्या परिसरात शिक्षण घेतात. इथं थांबल्यात का अजिबात नाही. आटपाडीला जे आटपाडी बस स्थानक दिसतं, तो डेपो दिसतो, ते त्यांच्याकडून झाला. आटपाडीला खरेदी विक्री संघ झाला, आटपाडीला बाजार समिती झाली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1967ला ज्या न्यायदेवतेमध्ये आम्ही कारण न्यायालयामध्ये काम करतो ते न्यायालय सुद्धा आणण्यासाठी सरकारांनी प्रचंड प्रयत्न केले. एकूण जर आपण परिस्थिती बघितली तर आटपाडीच्या विकासाचा किंवा आटपाडीचा चेहरा मोहरा ह्या महामानवानं बदलला. ही सगळी गोष्ट ज्यावेळेला माझ्या लक्षात आली, मला सुद्धा धक्का बसला की एवढं मोठं व्यक्तिमत्व या आटपाडीमध्ये झालं. त्याचबरोबर आता लोकांना आपल्या तरुणांना हाताशी काम द्यायला पाहिजे. त्या माध्यमातून मान गंगा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. म्हणजे डेपोडला आटपाडी तालुका निर्माण केला, पंचायत समिती आणली, न्यायालय आणलं, मानगंगा सहकारी साखर कारखाना आणला. एवढ्या सगळ्या संस्था या आटपाडीमध्ये आता डोलानं चालत आहेत. हे केवळ दादांच्यामुळे चालत आहेत. आज दादांचा वारसा त्यांचे 3 मुलं आदरणीय अमरसिंह देशमुख साहेब, बापूसाहेब म्हणतात त्यांना, त्याचबरोबर माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख आणि उदयसिंह देशमुख काका, हे 3 मुलं त्यांचा वारसा आणि वासा अतिशय चांगल्या पद्धतीनं जपतायत. नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व खऱ्या अर्थाने या त्रिवेणी संगम पाहायला मिळतो तो बाबासाहेब देशमुख यांच्या ठाई मिळतो. म्हणून ह्या महामानवाला अशी मुख श्रद्धांजली मुख अभिवादन करणं हे मला तितकंसं बरं वाटलं नाही. म्हणून त्यांच्याबद्दल 4 शब्द बोलावं. आणि खऱ्या अर्थाने आमचे बंधुकीय सहकारी पृथ्वीराज कदम त्यांनी मला सुचवलं, त्याबद्दल निश्चितच मला आनंद होतो. आणि परत एकदा त्या आटपाडीच्या भाग्य विद्यार्थ्यांना आणि सांगली जिल्ह्याच्या ह्या महामानवाला मी अभिवादन करतो. थांबतो. जय हिंद.